नमस्कार मंडळी. चला तर आज सकाळी सकाळी मी म्हटलं सगळं काम आवरून घ्यावं आणि मग देवपूजा करावी. तर मी इकडे आता देवपूजा करायला बसलेली आहे. देवपूजा करून मला जायचं आहे बेबीला घ्यायला. तर हा असतो माझा डेलीचा रुटीन. तर इकडे मी सर्व देव मांडून घेणार आहे आणि मस्त अशी पूजा करणार आहे. तर मी तुम्हाला एक आता गोष्ट दाखवते की जे मी गणगापूरवरून आणली. माझ्याकडे ना मेरू कुंकू आहे, म्हणजे मी हे गाणगापूरवरून आणलेलं. तर हे कुंकू खूप सुंदर दिसतं आणि मी याने ना आपली कुलदैवत असते ना तुळजाभवानी, तिचं कुंकुमार्चन केलेलं आहे आणि ते मग परत त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा तुळजाभवानीचं कुंकुमार्चन करायचं असतं ना, तेव्हा मी यानेच करते. आणि मला ना याचा कलर खूप आवडतो. तो कलर असा रेड नाही आहे, हा कलर आहे तो असा थोडा मरून आहे, त्याच्यामुळे तो लावल्यानंतर खूप छान दिसते. मी तुम्हाला आता लावून दाखवते. कुंकू आणि खूप छान दिसतं. आणि तुम्ही बघू शकता मला ना आता देवपूजा करायची. तर मी आता पटकन देवपूजा करून घेते. आणि पूजा करताना मी प्रत्येकी एका मूर्तीलाच फक्त अभिषेक करते, म्हणजे पाणी घालते आणि तिला स्वच्छ धुवून पुसून नंतर ना वरती मांडते आणि नंतर मग दुसरी मूर्ती घेते. तर आणि देवपूजेला मी एक टॉवेल केलेला आहे पुसायला देवांना. तर अशा प्रकारे मी देवपूजा करते. आणि हा माझा नेहमीचा टायमिंग आहे. सगळे गेल्यानंतर घर साफसफाई करून झाल्यानंतर फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी देवपूजेला बसते. फरशी पुसताना मी गोमूत्र आणि हळद मीठ आणि हे टाकून फरशी पुसून घेते. चला तर मी आता पूर्ण देवपूजा करते आणि तुम्हाला दाखवते. माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे करून, तुम्ही बघू शकता. अगरबत्ती लावलेली आहे मस्त. आणि इकडे मी वाराची रांगोळी काढते. आज आहे सोमवार आणि इकडे आहे ते स्वस्तिक आहे. तर स्वस्तिक काढल्यानंतर घरात सुख शांती समृद्धी येते. हे जे देवपूजेचं पाणी असतं ते मी झाडांना घालते. इकडे ठेवलेली झाडं मी ही कोरफड वगैरे आहे ना, तर ती एकच आणलेली, तर त्याला खूप छोट्या छोट्या कोरफड येतात आणि मग मी दुसऱ्या कुंडींमध्ये अशी लावत राहते आणि मला खूप आवडतं. तर हे आहे स्नेक प्लॅन्ट. तर स्नेक प्लॅन्टविषयी तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, पण स्नेक प्लॅन्टमधून फक्त ऑक्सिजनच बाहेर पडतो, त्याच्यामुळे मी स्नेक प्लॅन्ट खूप लावते. नवीन झाड आलं की ते लगेच दुसऱ्या कुंडीमध्ये. आणि आता एक ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. तुळशीची पूजा करणार मी आता. चला तुम्हालाही दाखव. आपल्याला माहीत आहे तुळशीची पूजा खूप महत्त्वाची आहे आपल्या पूजेमध्ये. तर तुळशीला मी पाणी घालते आणि गुरुवारी दूध घालते. तर तुम्ही दररोजही दूध घातलं ना तरी खूप चांगलं असतं. घरात शांतता राहते. आणि तुळशी मातेला एकच विनंती करायची की आम्हा नवरा बायकोंमध्ये भरपूर प्रेम राहू दे आणि घरामध्ये आमच्या सुख समृद्धी शांती नांदू दे. तर ही माझी तुळस थोडी सुकलेली आहे, कारण मी दुसऱ्या काम आवरून झालेलं आहे, पण थोडी भांडी राहिलेली आहेत घासायची, कारण आज पाणी गेलेलं आहे नळाचं. तर ते येईपर्यंत वेट केला पाहिजे.